मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज पण एक खूप छान प्रयोग सापडलेला आहे माझ्या मित्रासाठी, ज्यांना माझे प्रयोग आवडतात आणि माझे प्रयोग ज्यांना मॅच होतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना मॅच होत नाही त्यांनी व्हिडिओ बघणे पण नाही आणि डोकं लावणे नाही. ज्यांना माझ्या व्हिडिओतून काहीतरी भेटते त्याच्यासाठी मी नेहमी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करीत असतो. तर आज पण काहीतरी सापडलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळं पाण्याच्या लाईनवर रॉड खूप चांगला रिस्पॉन्स देऊन इंच दाखवायचा प्रयत्न करू लागलेला आहे. कमी जादा पण दाखवायचा प्रयत्न करू लागलेला आहे. आणि त्या कोणत्या गोष्टीमुळं तर आपलं जे टेस्टर असतं लाईन चेक करायला लाईट आली का नाही म्हणून, त्या टेस्टर जर लाईनवर ठेवला आणि हातात जर रॉड ठेवला, सिंगल किती लांब असू किंवा किती छोटा असू त्याचं काही देणं नाही, आणि कोणता जरी धातू असला तरी तो दाखवू लागला. आणि त्याचं जर त्याच्यामधलं जर हे मटेरियल असतं लावलेलं लाईट फिट, हे जर काढून टाकलं तर मग तो लाईन दाखवू लागला, परंतु इंच बिंच काही दाखवत नव्हता. म्हणून हा जे टेस्टर कम्प्लीट चालू टेस्टर ज्याच्यामध्ये लाईट लागतो चांगल्या कंपनीचा, त्याने तो पाण्याची लाईन दाखवतो. आणि हा स्क्रू ड्रायव्हर आहे, याने पाण्याची लाईन मला दाखवत नव्हता. आणि मी तुम्हाला समोर करून दाखवी आणि व्यवस्थित बघा. मी काय तिरपा फिरपा काही रॉड करत असतं तर ते पण बघा, कारण प्रयोग खूप कष्टाने काढावं लागतं. परंतु काही बोटं करणाऱ्याला काही पण दिसत असतं. एवढं सोपं नाही आहे प्रयोग वर काम करणं आणि ते प्रयोग करून दाखवणं एवढं सोपं नाही. काड्या करणाऱ्याला सोपं असतं काही काडी करायला, पण प्रयोग करणाऱ्याला खूप अवघड असतं. जमत असलं तर करा, नाहीतर काड्या वगैरे काही करू नका. तर सगळ्यात अगोदर मी लोखंडी ह्या रॉडवर दाखवेन तुम्हाला. इथं तुम्हाला पहिलंच इथं लय वेळेस व्हिडिओ काढलेला आहे. इथं एक छोटी पाण्याची लाईन आहे, इथं मध्ये कोरड्या लाईन आहे आणि इथं एक पाण्याची लाईन. इकडे पहा, हा रॉड धरलेला आहे. आणि ही पद्धत कोणत्याही रॉडवर जमती, पण असं मुठी याच्यात ह्या रॉडला ह्यावेळेस मुठीमध्ये रॉड धरायचं इकडे पहा, आणि टेस्टर नुसतं असं धरायचं इकडे पहा. आता टेस्टर मी लाईन इकडे निवडा, इकडे पहा ही पाण्याची लाईन इकडे पहा दाखवली इकडे पहा. आणि 1 इंच पाणी असेल तर रॉड असा ताट उभा राहील. जादा पाणी असलं तर रॉड छातीला येऊन लागतं इकडे पहा. आणि लाईन वरून नेल्यानंतर तो थोडा थोडा सोडायला लागतो रॉड इकडे पहा, सोडून दिली. इकडे पुढं आणखीन एक पाण्याची लाईन आहे, त्याला थोडं दाखवलं, परंतु लय कमी पाणी म्हणून रॉड लय मागे गेला इकडे पहा. आणि 1 इंची पाण्यावर रॉड इकडे पहा कसं उभं राहतं असं चांगलं पहा. याच्यावर पाण्याचं इंच कळतं. आणि हाच प्रयोग ह्या स्क्रू ड्रायव्हरवर होत नाही. इकडे पहा, आणखीन तुम्हाला दाखवतो. तुम्ही म्हणतात काय, इकडे पहा दाखवू राहिलं का. मला असं होतंय, माझ्यासारखे जे लोक असतील तर त्यांच्यासाठीच हा प्रयोग आहे. ज्याला होत नाही त्याला काही दुसरं होतं, हे त्यांच्यासाठी नाही बरं का. ही जी माझ्या प्रयोग शिकतात हे त्यांच्यासाठी व्हिडिओ असतात, काही टेन्शन घेऊ नका. तर झाला एक रॉड इकडे पहा. आता हा पितळी रॉड आहे 2 फूट, आणि हा टेस्टर इकडे पहा. इकडे पहा राईट 1 इंच पाणी दाखवतो इकडे पहा. हे टेस्टर मागे काढून टाकलं आणि ही लाईन इकडे गेली पाहिजे इकडे असं. हे काढून टाकलं इकडे पहा. आणि हा ठेवला पहा. आणि कोण म्हणतं ना असं करतं तसं करतं असं करतं, तर इकडे पहा सरळ ठेवल्या आणखीन म्हणशील वाकडा आहे. तर हा झाला पितळी. हा लोखंडी इकडे पहा, छोटा लोखंडी 6 mm 2 फुटी इकडे पहा. चांगलं पहा बरं का, सरळ चाललं का. हा अल्युमिनियम रॉड इकडे पहा. आणि हा कॉपर रॉड. हा प्रयोग इंच दाखवत, छातीला लागला तर 2 इंच,
इथं थांबला तर 1 इंच आणखीन इकडे इकडे गेला तर कमी पाणी, आणि हा मला नुसतं टेस्टरने होत आहे. हे तुम्हाला आणखीन उघड दाखवू लागलं इकडे पहा. आणि रॉड किती लांब असला आणि किती छोटा असला त्याला काहीच घेणं देणं नाही. आणि हा टेस्टर मधलं हे काढून टाकलं जर मी लाईटचं कनेक्शन, तर मला हा टेस्टरने पण होत नाही. म्हणजे टेस्टरमध्ये काहीतरी असा एक धातू आहे का त्याच्यामुळे मला हा प्रयोग होऊ लागला. आता एक दुसरा आणखी रॉड आहे बघा. परत एकदा दाखवतो. तर एखादा मशीन इकडे पहा, हा स्क्रूड्रायव्हर आहे, याने तो प्रयोग होत नाही मला. इकडे पहा, हा प्रयोग मला त्याने होत नाही मुठीत धरल्यानंतर, आणि एक बोटाने सुद्धा होत नाही. तो दुसरा प्रयोग आहे माझा ते बोट चिटकायचा, त्याने होतोय, परंतु मला असं होत नाही. आणि ते बी असं धरावं लागतं त्याला. इकडे पहा, तो प्रयोग वेगळा आहे. तो प्रयोग याच्यामध्ये नाही मिसळायचा, काही फॉल्ट होऊ शकतो, परंतु हा प्रयोग मुठीत धरायचा आहे आणि टेस्टरनं करायचा हा प्रयोग आहे. क्लिअर. इथं कोरड्या लाईनवर काहीच नाही करू लागलं. इथं उगाच छोटीस पाण्याची लाईन इकडे पहा, त्याला दाखवलं, परंतु पाणी ज्यादा नसल्यामुळे रॉड किती दिवस आलेला इतकंच नसतं. थोडंसं पाणी असल्यामुळे ज्या पूर्ण थोडा जर असतं तर रॉड दंडाला इकडे मागा लागतो. आणि पाण्याच्या लाईनवर इकडे पहा. तर हा माझा प्रयोग पूर्ण टेस्टरच्या आधारावर, रॉडचं याचं काही घेणं नाही. हा मला प्रयोग माझा प्रयोग आहे. हा टेस्टरने मला होतोय. डबल आणखीन दाखवतो, हा स्क्रूड्रायव्हरनी किंवा काही दुसऱ्या वस्तूने मला होत नाही. इकडे पहा, ढिगळ सोडतो एकदम तरी होत नाही, फिट धरतो तरी होत नाही, खाली वर काहीच होत नाही. इकडे पहा, आणि टेस्टरने इकडे बघा, पूर्णच होऊ लागला. इकडे सोडून दिलं. इकडे तर हा प्रयोग मला हा टेस्टरमुळे होतो. म्हणजे ह्या प्रयोगचं नाव टेस्टरवरच आधारित मला द्यावं लागणार आहे. आणि पाण्याची लाईन दाखवतो. खूप छान प्रयोग आहे. माझ्यासारखे जर काही लोक असतील थोडेफार, 100 मधून 1 जणाला जरी हा प्रयोग आला तर माझं जे काम आहे मी जिंकलो. ह्या हेतूने मी व्हिडिओ काढू लागला. हा प्रयोग सगळ्यालाच जमणार नाही, परंतु ज्या ज्या लोकांना जमन तर त्यांनी करून पाहणे. वाहत्या पाण्यावर, कुठं पाईपलाईनवर, त्यांना रिझल्ट जर आले तर जरूर करा. ज्या ज्या लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला त्यांचे धन्यवाद.